नमस्कार. तरुणीच्या चेहऱ्यावर फासली मानवी विष्ठा. या क्रूर कृत्याने सगळीकडेच उडाली एकच खळबळ. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. ओडिसाच्या बालंगीर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 16 नोव्हेंबरला 20 वर्षीय तरुणी गावालगतच्या तलावातून आंघोळ करून आपल्या आईसोबत घरी येत होती. त्यावेळी गावातीलच रहिवासी अभय बाग या तरुणाने तिच्यावर हल्ला केला आणि जातीवाचक अपशब्द वापरले. या तरुणाने त्या तरुणीच्या छातीवर वार केल्याने ती तरुणी खाली पडली, असं तरुणीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. हा प्रकार घडत असताना तरुणीच्या आईने मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या तरुणाने गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि शाब्दिक शिवीगाळही केली. त्यानंतर तरुणाने खाली पडलेल्या तरुणीच्या तोंडावर मानवी विष्ठा टाकली आणि तिचा चेहरा खराब केला. त्यापुढे जबरदस्तीने तिच्या तोंडातही मानवी विष्ठा कोंबली गेली. प्रकरणातील आरोपीने तरुणीच्या शेतजमिनीवर ट्रॅक्टर चालवून तिच्या पिकाचं संपूर्ण नुकसान केलं होतं. याबद्दल तिने तरुणाला जाब विचारला होता. याचा राग मनात धरून तरुणाने हा प्रकार केल्याचं तरुणीने म्हटलं आहे. सध्या आरोपी फरार असून त्याला लवकरच अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.